आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. ये रती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसानी. अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ये रती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. ये रती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसानी. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेमिन जीवा सुख नोहे. ये रती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसानी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्याला मोलाचा उपदेश करणारा अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. तुकोबारायांचं व्यक्तिमत्व ज्या साधनेतून घडलं, ती साधना प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. संतांनी जो परमार्थ मांडला तो बहिरंग अंतरंग अशा दोन्ही पद्धतीनं मांडला. बाहेरला अंग धार्मिक आहे, अंतरंग आहे ते आत्मप्राप्तीसाठी आहे. खरा परमार्थ दोही बाजूनही पाहिजेच. त्याला दोन धर्मामध्ये आमच्या शास्त्रकाराने विभागलेला आहे. एक प्रवृत्ती धर्म आणि एक निवृत्ती धर्म. द्विविधो हि वेदोक्त धर्म, प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षणश्च. एक प्रवृत्ती मार्गातला आहे आणि दुसरा निवृत्ती मार्गातला आहे. प्रवृत्ती मार्गामध्ये इहलोकातील कर्म सकाम कर्म करत 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 स्वर्गफळ इष्ट पुण्य निर्माण करत करत प्रवास करायचा आहे. आणि निवृत्ती लक्षणाचा जो धर्म आहे तो विवेक वैराग्यातीचा अंगामध्ये आपला संचार व्हावा. आपल्याला ही साधना अंतरंग होण्याकरता प्रवृत्तीचा असते 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 काय व्हावा, निराश व्हावा. याच्याकरता अंतरंग साधना निवृत्ती लक्षणातून विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व अशी सांगण्यात आली. म्हणून दोन पद्धतीचा धर्माचरण करत असताना आम्हाला बहिरंगातून साधना अंतरंगातून साधना सांगितली. बहिरंगातून धर्म सांभाळायचा आहे आणि धर्म हा आम्हाला अंतरंग शुद्धी करता आहे चित्ताच्या. म्हणून धर्मच कर्मधर्म हे निष्काम बुद्धीनं करत गेल्यानंतर चित्तशुद्धी होते आणि तेच अंतःकरण स्थिर झालं उपासना करण्याकरता म्हणजे ते शांत होतं. म्हणजे अंतःकरण शुद्ध आणि स्थिर असं दोन्ही पाहिजे, नाहीतर मग परमार्थाला ते अनुकूल असत नाही. चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी. ज्याला उपासना करायची आहे, ज्याला भक्ती करायची आहे, त्याचं अंतःकरण शुद्धच पाहिजे आणि ते स्थिर पाहिजे, म्हणजे पवित्र पाहिजे आणि शांतही पाहिजे. मग एकेकाजवळ शांतता असते खरं पवित्रता नसते. काही जणांच्या जवळ पवित्रता असते पण शांतता नसते. काही माणसं निष्पाप आहेत पण कायम चंचल आहेत, विक्षेप दोष असतो. आणि काहींच्याजवळ स्थिर बसायची तयारी असते, मनाचीही स्थिरता असते पण अंतःकरणातून निर्दोष नसतात, निष्पाप अंतःकरण नसतं. काहीतरी निषेधातलं करायची अंतःकरणात कामना असते. म्हणून एक निषेधरूप अंतःकरण काही ठिकाणी असतं आणि काही ठिकाणी स्थिर अंतःकरण असतं. दोन्हींचा मिलाप असावा. ते अंतःकरण शुद्धही पाहिजे आणि शांतही पाहिजे. म्हणून आम्हाला अंतरंग साधना करण्याकरता तुकोबाराय आत्मप्राप्तीकरता अंतरंग धर्म सांगतात आणि बहिरंग धर्मातून आम्हाला व्यवहारातून आम्हाला निष्काम कर्म निष्काम उपासना केली पाहिजे. आणि मग याचा फळ सांगतात. तुकोबारायांनी हे फल मिळवून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांची अभिव्यक्ती अशी आहे की महाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार झालेला आहे, दर्शन झालेलं आहे आणि मागील परिहार पुढे नाही शिण असा आपला दाखला देतात की दर्शनात
मुक्ती देण्याचं सामर्थ्य असणाऱ्या परमात्म्याचा मी इहलोकामध्ये जिवंत असतानाच त्याचा काय घेतला, साक्षात्कार करून घेतला. आणि मग लोकांना आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका, आपल्याला कळालेलाच परमार्थ लोकांच्या समोर मांडतात. जेवढं आपल्याला परिपूर्णतेनं कळालेलं आहे. म्हणून सगळी इतर कर्मधर्माचं थोडं अंग तुकोबारायांनी कलियुगामध्ये थोडं काटछाट करून तुम्हा आम्हाला सांगितलं. संतांनी सगळा धर्माचरण करा असं सांगितलेलं असते काळानुरूप देश काळ बदलत जातं. आणि मग ते बदलत गेल्यानंतर त्याला स्मृती ग्रंथातून थोडं आम्हाला सूट देत म्हणजे सोडा असं नव्हे. आता धर्माचं अंग कमीच उरलं आहे. नुसतं आमच्या रूढी परंपरा संस्कृती एवढंच उरलं आहे. खरा धर्म टिकलेला अजून नाही. त्या काळाकडे बघितलं, पांडवांच्या काळाकडे बघितलं तर तो धर्म आता काहीसा म्हणजे अगदी नगण्य उरलेला आहे. धर्म म्हणून शब्दच उरला अशी म्हणायची वेळ आलेली आहे आता. म्हणून एक अंतरंग धर्म प्रत्येकाचा एक आहे आणि तो धर्म म्हणजे ईश्वर प्राप्तीचा आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधिती. प्रत्येकानं मानवी शरीराला आल्यानंतर ईश्वर प्राप्ती करून घ्यावी आणि आपलं कल्याण करावं एवढाच अंतरंग धर्म प्रमुख संतांनी आम्हाला सांगण्याकरता लौकिकातली काही कर्मही सांगितली. ती करत असताना सकाम न करता निष्काम भावनेनं करावी असा उपदेश मोलाचा केला. म्हणजे हे शास्त्राचं भांडण महाराज पंडितांना सुटणं शक्य नाही. शास्त्रात सांगितलेले विधिनिषेध, शास्त्रानं सांगितलेला शास्त्राविषयीचा निर्बंध, त्यांनी लावलेल्या सोयीसुविधा, त्यांनी केलेली आम्हाला बंधनं ही पंडित लोकांना नाही तोडता येणार. संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले. आणि मग सगळ्यांनी मिळून एक सार काढलं. कलियुगामध्ये आता विष्णू सहस्त्रनाम, यज्ञयागादी कर्म या सगळ्या गोष्टी विधिवत केल्या जातील की नाही शंका आहे. पण सगळ्यांनी एकच सुरी एक पद्धतीनं नावच देवाचं घ्या आणि मग देव आपलासा करा असा मोलाचा सल्ला देतात. देव आपलासा करून घ्या असा तळमळीचा आम्हाला उपदेश आहे. याचा अर्थ आमच्यामध्ये देव मूळचा नाही काय, प्रत्येकाजवळ देव मूळचा आहे. पण असलेल्याच देवाची आम्हाला काय झालेले आहे, अप्राप्ती अशी वाटत आहे. त्याचं विस्मरण पडलेलं आहे, विस्मरण झालेलं आहे. आणि मग विस्मरण हा परमार्थाचा शाप आहे मोठा. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. किंवा तुझा विसरण व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसरण. देवाचा विसर पडू नये, कायमस्वरूपी आठवा असावा असं महाराजांचं मागणं आहे तुकोबारायांचं. म्हणजे आम्हाला आठवण कायम असावी याची जाणीव आम्ही ठेवली पाहिजे. आम्हाला नेमकी देवाचीच आठवण तेवढी विसरली आणि सगळ्यांची आठवण आहे. हे जीवाचं लक्षण आहे. संतांचं लक्षण त्यांना कायम देवाचं आठवा आहे आणि लौकिक पसाऱ्याचा विसर आहे. आम्हाला जे नको त्या आठवणीत आम्ही मशगूल राहिलेलो आहोत. आम्हाला जे आमच्या उपयोगाचं नाही त्याची आमची चर्चा जास्त होते. जे गरजेचं नाही ते आम्हाला घेऊन ठेवायची सवय लागलेली आहे. म्हणजे जे नको, ज्याला कचरा म्हणावा, घरात कोण कचरा ठेवताय काय, झाडून बाहेर टाकतात. जे बाहेर टाकायचं आहे ते जर आम्ही साठवत बसलो तर घर पवित्र राहील काय. म्हणून ज्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा वास्तव्याला आहे प्रत्येकाच्या जवळच आहे, सामान्य रूपानं आहे पण विशेष रूपानं कळालेला. सकाळचा सूर्यप्रकाश प्रत्येकाच्या घरात येतोय, भिंती दिसतात, घरातल्या वस्तू दिसतात, अगदी प्रकाश पोचेल तिथपर्यंत महाराज सूर्यप्रकाश प्रवास करतो. त्याला सामान्य प्रकाश म्हणावा. आणि त्यातच एखादी जर आम्हाला वस्तू शोधायची झाली तर मग माणसं काय म्हणतात, जरासा प्रकाश अजून प्रखर पाहिजे म्हणून काय ना बॅटरी आणा म्हणतात. मग बॅटरी आणून मारल्यानंतर पहिला सूर्यप्रकाश आहे का नाही तिथं, त्यात आणि हा उजेड. किंवा लहान मुलं काय करायचे, किंवा जुन्या काळात तुम्ही सुद्धा बाहेरनं आरस्यानं घरात काय पाडत होता हो, किरण पाडत होती मंडळी त्या काळात. कारण ती एवढी शहाणी मंडळी कोण नव्हती तेव्हा. आरसा घेऊन तुकडा घेऊन आपली घरात किरणं पाडत बसायची. मग घरात भिंतीवर जुना प्रकाश आहेच आणि नवीन पाडलेला आणि प्रकाश. आता ज्या कवडसा पडलेला आहे किंवा किरण पडलेला आहे त्या किरणाच्या खाली जुना प्रकाश आहे का नाही. म्हणजे जुना सामान्य प्रकाश आहेच आणि वर पडलेला विशेष प्रकाश आहे. विशेष प्रकाशात प्रखरता आहे, तेजस्वीपणा आहे, वस्तूला एकाग्र करून दाखवायची त्यामध्ये शक्ती आहे. तसं तुमच्या आमच्यामध्ये सामान्य रूपानं देव आहे नाही असं नाही, पण तो सामान्य रूपातला देव आम्हाला फक्त मी आहे एवढ्याच भूमिकेतून कळालेला आहे.
मी ज्ञानरूप आहे, मी आनंदरूप आहे असं अजून आम्हाला कळालेलं नाही. म्हणून मी ज्ञानरूप आहे, मी आनंदरूप आहे हे विशेष रूप आमचं झाकलं गेलेलं आहे. आणि ते झाकलं गेलेलं रूप आम्हाला प्रकट करण्याकरता, आम्हाला ते कळवून घेण्याकरता आम्हाला साधना करावी लागेल. म्हणून तुकोबाराय अट्टहासानं सांगतात, आपुला तो एक देव करून घ्या म्हणतात. घेतला पाहिजे, वृत्तीला कळवूनही घेतला पाहिजे आणि तो पटला पाहिजे तो व्यापक देव कसा आहे. आणि त्या देवाचं मग सच्चिदानंद रूप एकदा कळालं का मग मी सच्चिदानंद नाही का, देव असा आहे आणि मग मी असं दुःखी का, मी असं ते जड दुःख रूप जगाशी का बरं तादात्म्य ठेवावं, माझा मूळ आनंदरूप माझा प्रवास असताना मी दुःखात का, असा एक विचार करावा. आणि विचाराशिवाय हे कोडं सुटण्यासारखं नाही. वस्तुसिद्धी विचारेन न किंचित कर्म कोटीभी. कोट्यावधी क्रियाकलापातून महाराज परमेश्वराची सिद्धी नाही होणार. देव हा ज्ञानानंच काय होईल कळेल, त्याचं स्वरूपच ज्ञानरूप आहे. आणि मग ज्ञानरूप स्वरूप आपल्याला का कळेल तर तो आम्हाला बांधलं गेलेलं आहे, हे वास्तव नाही. म्हणून ज्ञानानं आमची सुटका का होईल. खरोखर दोरीनं जर बांधलं असेल तर खरोखर सोडायला पाहिजे का नको, का नुसतं ज्ञान होऊन चालेल बांधलं एवढं. आणि मग मला बांधलंय असं जर आम्हाला भ्रम झाला असेल तर तो भ्रम झालेला कुणीतरी येऊन सांगायला पाहिजे, तुला बांधलेलं नाही, तू बांधल्यासारखा तुला काय झालेला आहे, आभास झालेला आहे. सोलापुरातून महाराज माती आणण्याकरता कुंभार मामानं गाढवं आणली आणि आणल्यानंतर एक 50भर गाढवासनी बांधायला व्यवस्था होती आणि एक 4-5 गाढवं बांधायला दोरे शिल्लक नव्हते. मग त्याची आई हुशार होती, मुलाला म्हणाली, कुंभार मामाच्या ते आपल्या पोराला म्हणाली त्याची आई की तो मुलगा म्हणाला, आई सगळी गाढवं बांधून होतील पण एक 5 दोऱ्या कमी पडतात, गाढवासनी बांधायचं आहे ते राहिलेल्या. तर आता काय करणार म्हणाली, दोऱ्या तर आता नाहीत, आता अंधार पडला आहे, कुठं जाणार आणायला. आता असं कर मुला, बांधल्यासारखं कर म्हणाली. मग त्या गाढवासनी पायाला असं चोळत गळ्यातनं असं पाय चोळत बांधल्यासारखं केलं. ती आहे तशीच उभारली ती महाराज दुसऱ्या दिवशीपर्यंत. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यांना खरोखर दोरीनं बांधलं तर त्यांना खरोखर सोडायला पाहिजे का नको, का तसं सोडल्यासारखं करून चालेल नाही. आता फराळाला गेलं तर ते खाल्यासारखं करून चालेल, तिथं खरोखरच क्रिया केली पाहिजे. जिथं वास्तव कृती करावी लागेल तिथं महाराज वास्तव बंद आहे आणि आम्हाला कल्पनेनं बांधलेलं आहे. म्हणून कल्पनेनंच आम्हाला काय करावं लागेल, सोडवावं लागेल. आणि महाराज ती सोडलेली 50भर जी खरोखर बांधलेली होती ती खरोखर सोडली, ती कामाला निघून गेली. आणि ही 5 मात्र आहे तिथंच उभा राहिली. आणि तोपर्यंत ह्या मुलाची आई कुंभार मामाची मालकीन पाण्याकरता गेलेली होती. आणि ते मूल गाढवं माझं मोजायला लागल्यावर 5 कमी पडली. आई 5 गाढवं आणि राहिली म्हणाला. अरे म्हणाली त्यांना सोडल्यासारखं करायला पाहिजे होतं म्हणाली, कारण काल बांधल्यासारखं केलेलं आहे, सोडल्यासारखं केल्याशिवाय ती येणं शक्य. आता मला सांगा, खरोखर बांधलेलं नव्हतं पण बांधल्यासारखं झालेलं आहे. तसं आम्हाला देखील वस्तुतः कुणी बांधलेलं नाही, आम्हीच आमच्या कल्पनेनं बद्ध झालेलो आहोत. आणि ती कल्पना मग कुणाविषयी कशी असेल, कुणाची कशी असेल, त्रिगुणात्मक जग आहे. सत्वर रजतम या 3 गुणांचा मायात्मक प्रभाव आहे या जगतावर. कोण सत्वगुणानं बांधलेलं आहे, कोण रजोगुणानं बांधलेलं आहे, कोण तमोगुणानं बांधलेलं आहे. कोणाला रजोगुणातला मोह प्रमाद, कोणाला धनाची आसक्ती आहे, कोणाला सत्वगुण ज्ञानाची आसक्ती आहे. असा प्रत्येक जीव सुखम बंधात प्रमुच्यते, रजो रागात्मकम विद्धी तमस्वम ज्ञान. अज्ञानानं तम बांधलेला आहे, रजो रागानं अनुरागानं संसारातल्या लोभानं मोहानं अडकलेला आहे. आणि सत्वगुणी सुखम, सगळ्याला सुख हे बंधात ज्ञानाच्या अतिरेकानं घालता म्हणतात. म्हणजे आम गोष्टीचं मला ज्ञान व्हावं, हे मला कळावं. आणि मग ह्या सुखात कोण रजोगुणात, सत्वगुणात, रजोगुणात, तमोगुणात अशा 3 गुणात बांधलेली सगळी मंडळी. यातून सुटायचं झालं तर आम्हाला या गुणांच्या अतिक्रमणाच्या फेऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणून या गुणांना बाहेर, या गुणत्तू गुणत्रया त्या भेरी मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबझनी. आम्हाला त्या गुणाच्या पसाऱ्यातून बाहेर पडण्याकरता आम्हाला खरं मूल्य कळायला पाहिजे, ईश्वराचं, देवाचं मूल्य कळायला पाहिजे. आम्हाला मूल्य लौकिकातलं कळतं. माणसांना संसारातलं कोणतंही कार्य फारसं शिकावं लागत. मोबाईल चालवायला कोणी ट्रेनिंग सेंटर काढलंय,
काहीतरी बिघाडतंय आणि कुठंतरी कळटेलेला विचारतात हे कसं झालंय ते कसं झालंय. अगदी अट्टहासानं शिकतात माणसं. त्यांना सगळं बघा, 500ची नोट कळती, 50ची कळती, 1000ची कळती, 10ची कळती. लहान मुलाला सुद्धा कळतंय. पण हरिपाठ वाचावा असं बरं का कळत नसेल, ते जाणीवपूर्वक बरं का शिकत नसतील जबाबदारीनं. सोयाबीन काढायला कळतंय, भात कापायला कळतंय, फिरून येतात, कुठं कमी आहे, कुठं पोचवाय नाही, कुठं ससा लागलाय, कुठं काय लागलंय, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा अशा का झाल्या, हे सगळं विचार करून माणसं करतात. आणि मग अमुक अभंग माझा मागं पुढं का होतोय, जबाबदारीनं का म्हणावं असं वाटत नाही. चुकलं तर चुकू दे म्हणतात, देतात दणकून हरिपाठ. हे असं का व्हावं. आणि मग घरात तसं का करीत नाही सा. म्हणजे ज्या गोष्टी अतिशय जबाबदारीनं घरच्या करतात माणसं, तेवढ्या जबाबदारीनं परमार्थ केला जात नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून प्रत्येकानं साधक म्हणून यामध्ये उतरायचं आहे. उगाच वारकरी माळकरी हे बरोबर आहे, सगळं हे करावं लागेल, पण जबाबदारी आहे मला मुक्त व्हायला पाहिजे. आत्मोद्धारासाठी हा मार्ग आहे. हा मार्ग नुसता कथा कीर्तनं वाङ्मयीन नुसतं ललित लेखन काहीतरी ऐकावं आणि मग चरित्र ऐकत बसावं याच्याकरता नाही. ऐकावी लागेल चित्तशुद्धी करता. हेही म्हणजे याचा एक समन्वयाचा भाग असा असावा की आम्हाला थोडी कृतीत्मक परमार्थही करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त विचाराचा परमार्थ करायला पाहिजे. का तर आम्हाला कल्पनेनं बांधलेला येरवी दोरीची या उरगा डांगा मेळविता पैगा तो सिनोची वावगा केला होय. दोरीवर भासलेला साप हा मंद अंधकारात भासला. भासलेल्या सापाला कळवून घेण्याकरता उजेडानं कळवून घ्यावा लागेल. उजेड आणल्यानंतर हा साप खरा नव्हता हे कळालं, पण मगाशी खरा वाटला त्यावेळी मात्र धडकी भरली. त्याचं काय, मगाशी जे खरं वाटलं आणि त्यावेळी तोंडाला घशाला कोरड पडली, ती खोट्या सापानं आणली का खऱ्या. तसं दृश्य जगातात्मक हा संसार त्रिगुणात्मक हा महाराज खोटा आहे विचारानं. दिसताना खरं आहे, व्यवहारात हे खरंच मानावं लागेल. व्यवहारात कोणत्याही गोष्टी खऱ्या आम्हाला व्यवहार म्हणून कराव्या. म्हणून 3 सत्ता पटवून घ्याव्या लागतील. एक ईश्वराची देवाची सत्ता, पारमार्थिक सत्ता, जी सत्ता कधीही बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता म्हणावी. दुसरी सत्ता व्यावहारिक आहे, ती ब्रह्मज्ञानाशिवाय बाधित होत नाही. तिसरी सत्ता आहे ती प्रातिभासिक, त्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. उदाहरणार्थ स्वप्न. जागं झालं की स्वप्न राहतंय का हो. पण स्वप्न दिसतंय का कळतंय म्हणायचं. मग स्वप्न आम्हाला दिसतंय म्हणायचं रात्रीचं का कळतंय. दिसतंय म्हणावं तर बघणाऱ्याचे डोळे झाकलेले, खोलीत अंधार आहे, दीर्घकाल देशकाल प्रतीत होतात. आता हत्ती येऊन जर स्वप्नात आमच्या दिसला तर मग घरात हत्ती कुठनं यायला पाहिजे. सगळं विचित्र आहे. युगपत उत्पत्ती त्याला म्हणतात. अनिर्वचनीय पद्धतीनं तीच अविद्या त्या तमोगुणांशापासून पदार्थाची उत्पत्ती करते आणि त्याच अंतःकरणातल्या सत्वगुणापासून त्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान होतं. म्हणून स्वप्न हे कळतंय म्हणावं लागेल, दिसतंय म्हणता येत नाही, कारण दिसण्याकरता लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तिथं पूर्तता होत नाही. म्हणून 3 अवस्था, 3 सत्ता, 3 देह, 4 देह म्हणा, 3 गुण, यातून असते 4 देहाचा प्राणमय कोश, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि मग शेवटी आनंदमय कोश, असे पंचकोश. याचा निराश करत करत आम्हाला देवापर्यंत प्रवास करावा लागेल. म्हणून जाणकार माणसांच्याकडून सांप्रदायिक पद्धतीनं काही प्रकरण ग्रंथ शिकावे लागतील. एखाद्या साधूच्या आश्रयाला जाऊन हे कोणाच्या संगतीत कळेल हो. संतांच्या संगतीत कळेल. बैसता संतांचे संगती कळू येईल कमलापती. आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. घरच्यांच्या संगतीत हे कळणं शक्य. मरती मेली नेनो किती हाची लाभ तयांचे संगती. म्हणून येतो काकुळती धीर तो चित्ती दृढ द्यावा. तुकोबराया तळमळीनं सांगतात. कोणी माणसं महाराज एवढ्या अगत्यानं विचार करत नाहीत परमात्म्याविषयीचा. कारण आध्यात्मिक मूल्य हे वेगळं असतं आणि व्यावहारिक मूल्य वेगळं. आम्ही कीर्तन प्रवचनाकडं कार्यक्रम या सदरात बघतोय का सेवा म्हणून बघतोय. कार्यक्रमच म्हणतात. आता आम्हाला सुद्धा जाताना म्हणतात कोणीकडं कार्यक्रम आहे. आता कार्यक्रम जागरणाचा असतोय, सुंगी भजनाचा असतोय, तमाशा कसल्या कार्यक्रम, कलापत्र ऑर्केस्ट्राला कार्यक्रमच म्हणतात की. मग आता कार्यक्रमात काय चालतंय आणि कार्यक्रमाचं फळ काय जर विचारलं तर ते कीर्तन प्रवचन ही महाराज साधना आहे, सेवा आहे. घरातून 2 तासासाठी बाहेर पडावं. आहे त्या घरात आम्ही आता कायम राहिलोच. आम्ही राहायचं म्हणूनच बांधलंय.
का तिथं बांधून इथं झोपा यायचं आहे? ते राहण्याकरताच केलेलं आहे, पण त्याचा एक संघ सुटावा म्हणून 2 तास आम्ही बाहेर पडावं म्हणून त्याची व्यवस्था आहे. आणि मग 2 तासात जे काही आम्ही ऐकू, श्रवण करू, चिंतन करू, मनन करून अवधातारम, अववक्तारम, अवस्त्रोतारम अथर्वशीर्षामध्ये सांगितलेलं आहे बघा. श्रोत्यानं कसं असावं, दात्यानं कसं असावं, सांगणाऱ्यानं कसं असावं, व्यापक विचाराचं श्रवण करावं. आणि हे श्रवण मग तिथं घडत नाही. घरात कसलं श्रवण घडलं? उद्या काय बाजार आणायचा त्यो, उद्या माणसं सांगायला पाहिजेत, तरट्या गोळा करा, कुणाच तरी ट्रॅक्टर सांगा, असलंच की. चिंता वाढवणारं बोलणं घरातलं आहे आणि इथं चिंता संपवणारं सांगणं आहे. म्हणून सांगणाऱ्याने महाराज योग्य तो उपचार सांगावा, ऐकणाऱ्यानं आपल्या हिताचं ऐकावं, घरात गेल्यानंतर योग्य ते चिंतन करावं, नको त्या चिंतनातून आपण बाहेर पडावं. आपलं आपण ज्याचं त्यानं प्रवास मला जाणीवपूर्वक अभ्यास करून करायचा आहे. वेळ कमी आहे, कीर्तनला नव्ह. जव काळासे दुरी ठेला, मरणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही. बुवा घरला जाईल तर तुम्ही घरला जाशील असं हे मलाही नाही कळत, तुम्हालाही नाही कळत. प्राणमय शरीर आहे, दिलेले प्राण जेवढे श्वासोश्वास आहेत तेवढ्यावरच आम्ही जगणार. आम्ही श्वासावर आयुष्य मापतोय, वाढदिवसावर नाही. आमचं वर्ष आहे ते श्वासावर आहे. आणि मग जेवढे श्वास दिलेले आहेत 15 मिनिटाला काहीतरी मिनिटाला 15 होता श्वास, दिवसाचे मिळून 10,800 आणि रात्रीचे मिळून 10,800 असे 21,600 वेळा श्वास होतात. त्यातले आम्हाला देवानं किती कोटी श्वास दिले असतील तेवढेच आम्ही वापरायचे. आणि मग शेवटचा श्वास कोणता असेल ते आम्हालाही माहिती नाही. आणि मग तोही बेखबर आहे. त्याने एकदा किल्ली देऊन घड्याळ लावून ठेवलंय भिंतीवर, कधी किल्ली सपेल हे त्याच्याही गावात वार्ता नाही. फक्त आम्ही म्हणतो हे देवाला माहिती. देवाला तरी काय माहिती? आमचंच कर्म आम्ही भोगायला लागलोय. तो फक्त कॅशियर सारखा आहे. तुमचं आलेलं पैसे नाव बघून ओळख पटवून देतोय. तुमच्या खात्यावर नसेल तर मिळणं शक्य नाही. म्हणून देव एक त्रयस्थ आहे, साक्षी आहे. प्रत्येकानं अनावश्यक विचार टाळायचे आणि योग्य तो विचार वाढवायचा. अनावश्यक विचार हे आम्हाला कळतात. माणसं आपल्या हिताचं जास्त बोलली जर असती घरात, आपल्या संसाराविषयीचं जबाबदारीचं जर माणसं बोलती तर एवढी गरीब राहिली नसती. माणसं आपल्या हिताचं काय बोलतात का दुसऱ्याचंच बोलतात? घरात दुसऱ्याचंच बोलतात. त्याचं कसं बंद पडत, त्यानं हे असं काय केलं, त्यानं कशी फिल्डिंग लावली. आता कशी फिल्डिंग हे शब्द आहेत त्यातले महाराज कसले त्यानं असं प्लॅनिंग केलं. आता प्लॅनिंग बिल्डिंग ह्याला मराठी कळायची पंचायत महाराज. अशी माणसं सुद्धा असलं बोलतात. याचा अर्थ दुसऱ्याच कुठल्या तरी प्रभावाचा, क्षेत्राचा प्रभाव आमच्यावर पडलेला आहे. मला सांगा, राष्ट्रपती कोण होणार आहे ह्या प्रश्नाची गरज आहे काय तुम्हाला? मला त्याचं उत्तर पाहिजे, ते लोकांनी दिलं पाहिजे. आणि मी म्हणणाराच राष्ट्रपती होईल काय गरजेचं आहे? फक्त त्याचं उत्तर असं फिक्स माहिती असावं आपल्याला की राष्ट्रपती मी होणार नाही एवढं माहिती असावं. दुसरा होतोय का नाही त्याचं उत्तर तपासायची गरज नाही. म्हणून काही अनावश्यक विचार टाळायचे. योग्य तो विचार मात्र आपला कायमस्वरूपी असला पाहिजे. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार मला भवशन. आपलं आयुष्यही असं आहे, अगदी त्याची निश्चिती नाही. म्हणून जाणीवपूर्वक, पश्चातापपूर्वक, अनुतापानं आपल्याकडून जी काही चुकीची कर्म घडलेली आहे ते पांडुरंगापुढे व्यक्त करावी. आस्ते 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 प्रवास वाढवावा. सगळं जग हे पांडुरंगमय आहे असं अन्वयानं कळवून घ्यावं. व्यतिरेकातून दिसणारे सगळे पदार्थ हे मायाकृत आहेत. मायाकृत पदार्थाला सत्ता ईश्वराशिवाय असत नाही हेही कळवून घ्यावं.
आणि यातून आपलं अंग असते असते बाहेर काढावं. म्हणून शहाण्या पुरुषानं देव आपला असा करावा याच्याकरता मोलाचा सल्ला देतात. कारण देवाला जे मूल्य आहे ते मूल्य या जगतामध्ये इतर कोणत्याही वस्तूला तेवढ्या उंचीचं नाही. म्हणून ती उच्च स्थिती आहे, त्याला मोक्ष असं म्हणतात. ती सापेक्ष शब्द नव्हे, तो निरपेक्ष देव व्यापक आहे. निरपेक्ष देव उंच आहे. देवा इतका निरपेक्ष व्यापक कोणीही नाही. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ते अखिल विश्वाला महाराज आपल्या पोटात ठेवून आणि व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक. हरीचं स्वरूप एवढं मोठं आहे. तो कृष्ण रूपानं आला, रामरूपानं आला तरी देखील उरतो तो. एवढा हरी मोठा आहे म्हणून तो व्यापक रूपानं देव कळवून घ्यावा. आणि मग एवढा देव मोठा व्यापक रूपाने एकदा कळाला की आपणही त्याचे कोण आहोत, अंश आहोत म्हणा. आम्ही त्याचाच एक अंश आहे असं कळालं की आम्हाला मग त्याची काय लागली पाहिजे. त्याच्या इतकं मूल्य आम्हाला असेल तर मग आम्हाला का बरं किंमत कमी, आम्हाला का मरण लागलेलं आहे, आम्हाला का दुःख लागलेलं. अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. तुकोबराया देवाना विचारतात की देवा तू अमर आहेस आणि मी मात्र मरका का. तुला बघत असताना तुझी कोण आतापर्यंत मेलेली नाही आणि तुझं देखताची माझा बाप गेला आजा पंजा. माझी मात्र बाबा आजा पंजा सगळी मिली वारी करून सगळी, खरं तू मात्र आहे तसा आहे. याचं कारण काय. आम्ही जर तुझे अंश असो, तुझ्यासारखे असोत मूळचे, तर मग तू आणि मी वेगळं का. म्हणजे असा एक विचार करण्याची महाराज धाडस वृत्ती अंतःकरणात साधनेनं येते आणि ती प्रत्येक साधकानं हे अवलंबायला पाहिजे. म्हणून आध्यात्मिक मूल्य कळावं. व्यावहारिक मूल्य देवाचं कोणालाही मापता आलेलं नाही. सत्यभामा मातेने परमात्मा नारदांना दान दिला. सगळ्यांना कथा माहिती आहे. कशाला दान दिला तर 7 जन्मी हाच पती मिळावा. नारद म्हणाले त्याच्यासाठी काय करावं लागेल तर हाच पती तुला मिळायचा असेल तर हाच पती या जन्मात तो काही दे, दान दे. घेतला नारदाने दान. आता तो सोडवून आणण्याकरता काय प्रयत्न केले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दारात तराजू बांधला, त्याच्या भाराचं सोनं घ्यायचं ठरलं. सगळ्यांना सोन्याचा काय होता हो, पुष्कळ अहंकार अभिमान असेल. प्रत्येकानं आपापलं सोनं घातलं, पण देव सोन्यानं मोजला जात नाही हे मात्र त्यांना कळालं नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्रदिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. ही सगळी महाराज वैभव तुकोबारायांनी टाकली आणि मग देव आपला असा केला. सत्यभामा मातेनं आपल्याकडलं सोनं, वडिलांच्याकडून आणलेलं सोनं सगळं घातलं, पण मात्र परमात्मा हलका झाला. देव म्हणतोय सोन्यानं मी तोलला जाईल इतका हलका नाही. आणि मग शेवटी रुक्मिणी मातेला आईसाहेबांना विचारलं. त्या म्हणाले हे सगळं सोनं वगैरे बाजूला काढा. आणि मग तिने भावनेनं तुळशीपत्र
रुक्मिणी मातेनं तुळशीपत्र आणलं आणि भावे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. तुकोबराय सांगतात तुळशीदळाच्या माध्यमातून देवाला तोलला गेला. हेतू काय? भावना आणि देवाविषयीची पूज्यता. म्हणजे अंतःकरण इतकं पवित्र पाहिजे आणि सुंदरही पाहिजे. दोन्हींची गरज आहे. देव आपलासा करण्याकरता, देवाची योग्यता ओळखण्याकरता आपलंही अंतःकरण तसं पाहिजे. म्हणजे नेमकं काय देवाला आवडतं हेही कळायला पाहिजे. आणि मग मी देव व्हायचं आहे काय देव आहे हे कळवून घ्यायचं आहे. मला देव आहे हे कळवून घ्यायचं आहे. फक्त आम्हाला काय झालेलं आहे? आवरण आहे अज्ञानाचं. आणि अज्ञानाचं आवरण कोठपर्यंत राहतं तर किंमत कळत नाही तोपर्यंत. भगवान परमात्मा रथाच्या दांडीवरच होते बसलेले कायम. पण अर्जुनाला हा आमच्या मामाचा मुलगा, आत्तीचा मुलगा असाच भ्रम होता. हा ईश्वर आहे असं कळालेलं. ईश्वर आहे असं कळालं कधी? विश्वरूप दर्शन ज्यावेळी दाखवलं त्यावेळी रथासह त्याच्या तोंडात गेलेली ही जगी बघितली. ते म्हणाला हे महामारी चाली का काय केलं? आणि मग हा मी म्हणत होतो हा असला आमचा पाहुणा नव्हे, हा कोणतरी वेगळा आहे. आणि मग सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, हे यादव हे सखा असं देवाला मी म्हणत होतो. मात्र हे नातेसंबंध माझे लागत नाही. अजोपी सनाव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन. याचा जन्म कधी झाला हे कळत नाही. हा म्हणतोय मी सूर्याला उपदेश केला, तो सूर्य विवस्वान. मनूला उपदेश केलाय म्हणतो, मनू इक्ष्वाकुला उपदेश केलाय म्हणतोय. आणि तो उपदेश मी सांगितलेला लोपला या जगामध्ये, म्हणून अर्जुना मी तुला सांगण्याकरता आलोय असं म्हणतोय. मग हा तर माझ्याबरोबर जन्माला आलाय आणि यानं कधी सूर्याला उपदेश केला? असा अर्जुनाला मला संशय उत्पन्न झाला. म्हणजे अर्जुनासारख्या बुद्धिमान महापुरुषाला सुद्धा देवाचं देवत्व कळायला वेळ लागला. म्हणून आध्यात्मिक मूल्य कळावं. एका महाराज सावकारानं काय केलं, आपल्या गड्याला पेढे आणण्याकरता पाठवून दिल्या मुरगुडसारख्या गावात. त्या काळात रुपयाचे पेढे म्हणून लावून दिले. त्यानं आपलं रुपयाला 3 पेढे मिळाले. मिळाल्यानंतर त्याला असं वाटलं, मालकांनी म्हणाले काय केलं, चव बघावी लागेल, खाऊन बघावं लागेल. आणि मग गावात गेल्यानंतर काय करतील, मालक म्हणतील असं कसं आणलंस म्हणून. मग मिळालेले 3 पेढ्यातला 1 पेढा त्याने खाला. खाल्यानंतर मग असा चालत 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 धरणापर्यंत आला असेल भडगावच्या आसामध्ये. आणि मग त्याला अशी लहर आली, आता उरलेत म्हणाला 2. मालक आमचा अतिशय प्रामाणिक आहे, धार्मिक आहे, सात्विक आहे आणि तो मला 1 दिल्याखेरीस आपण खाणार नाही. आता लहर सुचल्यावर काय माणसं आपल्यासारखा धर्म सांगतात. माणसं आपलं तरी वैरण काय होते दुसऱ्याच्या बांधाची, मस उपाशी आहे काय हरकत नाही. मग मस उपाशी असली तरी इकायची निघून, खरं दुसऱ्याच्या बांधाची पिंडी आणावी हे काही योग्य नाही असं मला कळत नाही. आपल्या पुरता धर्म लोक बघतात. आणि मग त्यानं लहर आली, खाला दुसरा पेढा, 1च उरला. आणि मग 1 घेऊन हातात लावल्या दिल्यानंतर मालकानं दरडावून विचारलं, बाबा म्हणाले रुपयाचे पेढे आणायला म्हणजे तू 1च कसा काय घेऊन आलास म्हणाले. तर त्यानं झालेली हकीकत इत्यंभूत सगळी सांगितली. मालकाला असा राग आला, म्हणाले तू पेढा खाला असंच कसा म्हणून विचारलं मालकाने. हे असा खाला म्हणाला आणि तिसराही खाला. आता ही कथा सगळ्यांना माहिती आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मालकाला असं विचारायचं होतं माझ्या परवानगी खेरीज तुला हा पेढा गिळला कसा. पण ह्यानं असा खाला म्हणून कृती करून दाखवली. मग हे अशी कृती करणं योग्य आहे काय? मालकाची मी काय मोडली हो? त्यांनी मला जर मान्यता दिली असती तर मी खाला असता. हे त्यांचा नियम मी मोडला हे मात्र त्याला कळालं नाही. आणि मग असं न कळल्यामुळं मालकाचा रोष त्याच्यावर पत्करायची वेळ आली. हेतू इतकाच की आम्हाला देवानं देह दिलेला आहे भजना करता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. जेने हा जीव दिला दान, आम्हाला जीवदान दिलंय देवाने. आम्हाला जीवत्व दशा जी दिलेली आहे त्यानं कृपेनं दिलेले आहे. त्या जीवानं आम्हाला देव कळवून घ्यायचा आहे. आणि मग असं कळवून घेतल्यानंतर तुकोबाराय म्हणतात इथं आलेला बाजार मग चांगला झाला. इथं आल्यानंतर मग शकून आम्हाला चांगला शुभ झाला. तुकोबाराय सांगतात बरवा झाला व्यवसाव, पावलो चिंतिला चिठाव, दृढपायी राहिला भाव, पावला जीव विश्रांती. पुढं सांगतात तुकोबाराया बरवा फळला शकून, बरवा फळला शकून, अवघा निवार
फळला शकून अवघा निवारला अशीन तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. जन्म मरण परंपरा खंडित झाली, माझ्या सगळ्या शोकाचा नाश झाला. मला जे आत्मा अनात्मा ग्रंथीत बांधले गेलेलं होतो, जे काही संसाराचं मोठं ओझं मी माझं म्हणून पकडलेलं होतं ते असते असते निराश झाला त्याचा. हे कळवून घेण्यामध्ये आनंद आहे. हे काय उचलून दुसऱ्याला डोसकीवरला बिंडा द्या येईल दुसऱ्याच्या डोसकीवर. मनातलं ओझं कसं द्यायचं? तुमची चिंता मला सांगता येईल काय, मला घ्या येईल? तुम्हाला तर द्या येते का? नाही. मग माणसं घरात गेली की रात्रंदिवस मी विचार करतोय म्हणतात. विचार करतात का चिंता करतात? चिंताच करतात माणसं. अगदी स्वप्नवत संसार आहे तो दीर्घकालानं प्रतीत होतोय. अगदी स्वप्नसुद्धा माणसाला विज्ञान असं सांगते 8 ते 9 सेकंदाचंच पडतंय. सेकंद, मिनिट नव्हे. मग ते 9 सेकंदात म्हणजे 1 2 3 असं मोजेतोपर्यंत 9 म्हणेतोपर्यंतच प्रतीतीला येत आहे तेवढं. मग एवढ्या काळात माणसं पंढरपूर द्वारका काय पाहिजे ते बघतात, मग सगळं बघतात. आणि मग एवढं बघून त्यामध्ये मग आजा आजी मुलगा नातू हे सगळं बघतात, म्हणजे सिनेमासारखं. मग 9 सेकंदात आजा मग बाबा आणि मग मुलगा, मग हे 70 वर्षाचं किती सेकंदात दिसतंय ते? 9 सेकंदात. आणि माणसं म्हणतात रात्रभर मी स्वप्न बघितो. 9 सेकंद प्रतीतीला आलेला विषय रात्रभर चिंतन करतात माणसं, म्हणून रात्रभर स्वप्न बघितो म्हणतात. रात्रभर स्वप्न पडत नाही. आणि असं पाडतो म्हणून झोपून पडतंय स्वप्न? नाही पडणार. आपल्याला स्वप्न प्रतीतीला यायचं झालं तर अल्पकाळ आहे. आणि अल्पकाळ आलेला हा दृश्य जो स्वप्नाचा प्रपंच आहे तो एवढा रात्रभर आम्हाला व्यतीत होतो. तसं हे दीर्घ स्वप्न दिसणारं जगत हे असंच आहे महाराज. जसं स्वप्न जागा झाल्यावर खोटं आहे तसंच जागृतीला आल्यानंतर हा दृश्य जगतसुद्धा खोटं आहे. म्हणून स्वप्न समान संसार ठरवायचा आणि दृश्य जगामध्ये जे सुखाचे आम्ही काय ठेवलेले आहेत, जे काही मोहाचे प्रसंग ठेवले ते असते असते काय करायचे, कळवून घ्यायचे. हे सुखाला फक्त दाखवतात, हे सुखरूप प्रत्यक्ष नाहीत. म्हणून तेने विन जीवा सुख नो हे म्हणतात. देव आपला असा करायचा एवढं आपलं प्रमुख कर्तव्य आहे. हा विधीनं पाळायलाच पाहिजे. आम्हाला धर्म सांभाळावा लागेल. निष्काम कर्म निष्काम उपासना करून चित्तशुद्धीस चित्त स्थिर करून सुखरूप देव आपण आहे हे कळवून घ्यायला पाहिजे. आणि आपण सुखरूप आहोत तर मग महाराज इतर माईक पदार्थामध्ये आम्ही सुख शोधण्याकरता का जावावं? म्हणून ये रती माईक कळवून घ्यावं. दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. म्हणून आपल्याला देवाची उपासना करून देव आपला असा करून घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय सुख नाही. त्याच्याशिवाय सुख असतं तर मग संतांनी आम्हाला दुसरा सुखाचा पत्ता सांगितला असता. सुख म्हणून जे आहे त्या सुखाची कल्पनाच अशी सांगतात की ते सुख कधीही न मावळणार आहे. ते सुख कधीही उत्पन्न होणार नाही. कायम स्वरूपी सुख आहे ते. एवढं व्यापक सुख आहे की त्या सुखाला अनादी काळापासून चालत आलेला सुखस्वरूप त्याचा स्वभाव आहे आणि मग अनंत काळापर्यंत चालणार आहे. म्हणून असा परमात्मा अनादी अनंत आहे. तो अनादी अनंत परमात्मा आपल्याला कळवून घ्यावा लागेल, त्याचं ज्ञान व्हावं लागेल. त्याकरता अंतःकरण शुद्ध आणि स्थिर होण्याकरता आम्हाला बहिरंगातून सुरुवात करावी लागेल आणि अंतरंगात प्रवास करावा लागेल. म्हणून बहिरंगातून धर्माचं आचरण आणि अंतःकरणातून आत्मप्राप्तीची साधना असा 2 टप्प्यावर आम्हाला परमार्थाचा प्रवास सांगितला. आणि तो करत असताना मग माया कळवून घ्यावी लागेल. आणि ती माया दुःखजनित सगळ्या बीजाची खाण आहे. म्हणून ये रती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंत्य अवसानी. देव आपला असा करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ज्ञानोबराही सांगतात, गीताकारही सांगतात, अस्त्रदधाना पुरुष्या धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेचिया पदराड परित्या भेरुण्या गोचिड अशुद्ध कायन शिविती का कमलकंदा आणि दरदुरी नांदनो केकेज हरी परिपरागु शिविजे भ्रमरी येरा चिकलू चिवरे नातरे निदैवाच्या परिवरी लोह्या रुतली आहती सहस्रवती परितेत वैसोनी दरिद्री उपवासू करी. की एखाद्याला घरात सोन्याच्या मोहराच्या भरलेल्या कड्या पुरलेल्या आहेत माझं घरामध्ये माळीमध्ये, आणि त्यावर तो काय करतोय हो, गावातनं फिरून येऊन भाकरी मागून येऊन त्याच भुईवर बसून काय करतोय, खातोय. पण खाली पुरलेलं धन आहे हे मात्र त्याला माहिती नाही. गाईच्या कासेजवळच गोचिड असतो, पण बैलातळी लागली गोचिड जैनशे. गाईच्या कासेला लागलेल्या गोचिडाला मात्र वासराला जे दूध प्याय मिळतंय ते त्याला मिळतंय का हो? वासरू तिथंच लागतं.
पण आत असलेलं दूध मात्र गोचिडाला मिळत नाही. तो रक्तप्राशन करून जगतो. का कमलकंद आणि दरदुरी एकाच चिखलात तळ्यात उमदलेल्या, त्यामध्ये बेडक असतो तो चिखल खातो आणि भ्रमर मात्र कमळाचा काय नेतो, पराग सुगंध घेऊन जातो. हेतू इतकाच की एकाला एक फळ आणि एकाला एक फळ का, तर त्याचा अंतरंग त्याला कळालेलं, एक बहिरंगात अडकलेला आहे. आणि एकाला बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर, त्याला गुढी आहे, गोचिडाला गुढी आहे रक्ताची, वासराला गुढी आहे दुधाची. दूध एक 10 लिटर रक्त फिरलं तरी 1 लिटर दूध तयार होतंय म्हणतात. काही असे ना का, पण शेवटी रक्तच दुधाच्या रूपानं आई आपल्या वासरासाठी निर्मिती करते. एवढं असून देखील त्या वासराला मात्र आईचं रक्त प्यावं वाटत नाही. तसं आम्हाला काय होत आहे, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी माझी म्हणून आम्ही काय करतो, उपभोग घेतो, रोबाडून घेतो. संतांना मात्र अशी अजिबात अपेक्षा, कारण त्यांना अंतरंग त्यांचं पवित्र आहे, अंतःकरण त्यांचं स्वच्छ आहे. त्यामुळे देवाचा अंतःकरणात त्यांच्या वास होण्यासारखी जागा शिल्लक आहे. आणि परमार्थात देव साठवायचा आहे ते पोटात नाही. हृदय हे विज्ञानातला भाग आला, हृदय, किडनी वगैरे. हृदयात देव म्हटलंय त्यांनी, हृदय म्हणजेच अंतःकरण. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. अंतःकरण रूपी पोट ज्यानं पवित्र ठेवलं त्यालाच हे लागतं. आणि मग अंतःकरणात मूळचंच काहीतरी जुनं भरलं असेल तर ते काढावं लागेल. जुन्या काळात कोल्हापुरात महाराज लग्न ठेवलं, सावकार होते मोठे, तुमच्या गावासारखंच गाव. मग जुन्या काळात ट्रकनं लग्नाला जायची मंडळी, न्यायचं वऱ्हाड इकडनं. मग ही सगळी माणसं गोळा करून बोलवून आणून ट्रक आपला हॉर्न वाजवीत खमलिंगाच्या इथं उभा केलेला, ताडपत्री बांधून आपली सगळी सोडून आस्ते आस्ते आस्ते, कोण मसरं पाण्यावर घालून आल्याला, कोण वैरण घेऊन आल्याला, कामं करून भेंडाळलेली चढली. महाराज 12च्या दरम्यान कोल्हापुरात गेला ट्रक. आणि नेमकं मालक काहीतरी काही निमित्तानं सोनं नाणं राहिलं म्हणून आणाय गेलेला. आणि हे वऱ्हाड गेलं, उतरल्याबरोबर कार्यालयवाल्याने महाराज सुरुवातीला 2-2 भाकरीने खरडाच वाढला. ह्याने चौकशी कराय नाही, लग्न आहे नाही, असलं कसलं जेवण असं म्हणायला लागत एकट्यानं तरी. म्हणजे तुमच्या गावचं म्हणत नाही, आता आमच्या गावचं गाव तुम्ही आणि म्हणशाला एवढे अडाणी आहेत का म्हणतात. आणि मग हिने सकाळपासून उठलेली, चहावर कोण गेलेला, अशी महाराज भूक लागलेली, कालावलेली, ह्याने वाढील तेवढ्या भाकरीने खरडा खाला. आणि वरा अगदी ट्रकभर माणसंही जेवली. आणि मग ढेकर यायची वेळ आली आणि मग मालक आला तिकडनं. कधी आला असा काय, तर आता हे चालू आहे. आणि मग जेवणाची पंगत म्हणाले तिकडे खाली वाढायचं आहे आणि मला सांगशील का नाही यायचं आहे, हे आहे, आम्ही येणार आहे पाठोपाठ. तर म्हणाले मग आम्ही जेवलो. म्हणाली काय वाढलं, म्हणाले जेवलं. तर भाकरीने खरडा वाढलाय म्हणाले. अरे खरडा भाकरी हे जेवण नव्हतं म्हणाले, बासुंदी पुरी हे सगळं जेवण आहे म्हणाले. मग आता मला सांगा, पुरी कळती, बासुंदी कळती, खरं आता गळ्यावर भाकरीने खरडा खाल्याला त्याच्यात आता बासुंदी उतरती. तसं आम्ही अखंड संसारात बुडलेली माणसं, आम्हाला पुढे ट्रॅक्टरच दिसतोय, ऊस दिसतोय, JCB दिसतोय, त्याच्या पुढला धंदा पाहिजे, 50 गाईचा गोठा, त्याच्या पुढं पनीर करायचा प्लॅन्ट, पुढं मार्केटिंग सुरू आहे आमचं, एवढ्या उड्या आमच्या सुरू आहेत, 50 लाखावलं कोटीवर कसं जाईल असा हिशेब आहे. म्हणजे सगळी मातीच आहे महाराज. सोन्याचा तुकडा पिवळा आहे, जमिनीचा तुकडा काळा आहे, कापडं रंगीत आहेत, माणसं काळी पांढरी, हे सगळं रंगीतच आहे, एकाच मातीतलं आहे, शेवटी मातीतच जाणार आहे. याचा विचार पैसे मिळवू नये असं नव्हे, पण अखंड उभी हयात पैशाच्या मागं घालवू नये. पैसा हे सुखाचं केंद्र असतं, तर मग मोठ्या मोठ्याने त्याचा का त्याग केला असता. प्रपंचात सुवर्ण पाहिजे. रामदास स्वामी सांगतात समर्थ महाराज की प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण. परमार्थात पंचीकरणाचा अभ्यास व्हायला पाहिजे. पंचीकृत पंचमहाभूत कशी कशी एकात मिसळली आणि हे कसं कसं देवानं हे शरीरात 5 महाभूतं घातली असतील. लय चिंतनाने याचा निराश करण्याकरता गरजेचं आहे. आणि व्यवहार करण्याकरता पैशाने महाराज आपण पाहिजे, बळकट पाहिजे. आपल्याकडं दवाखाना आला, कोणाला बरं नसतं, काहीतरी आघात आला तर पैसे 4 शिल्लक पाहिजेत, हेही खरं आहे. पण कायमस्वरूपी पैसे मिळवण्याकरता परमार्थ जीव आपला गहाण टाकू नये. माणसं परदेशाला जातील, नको नको तिकडे समुद्रात आयुष्य काढलं एकेकाने, पण मात्र पैसा जोडला योग्य आहे, पण त्यातही नामचिंतन असावं. मिळवावा पैसा, पण तो बहिरंगानं
तो हेतू कशासाठी असावा? परमार्थासाठी वापर होण्याकरता असावा. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातले अर्थ आणि काम हे दोघे अभ्युदयासाठी सांगितले आणि धर्म आणि मोक्ष मात्र आमच्या निश्रेयस असं सांगितलं. निश्रेयस आणि अभ्युदय, आपला व्यवहारही चोख पाहिजे आणि परमार्थही सुंदर पाहिजे. महाराज, प्रपंच जेवढा आम्ही चोख करतोय तेवढ्यावर आमची पारमार्थिक भूमिका ठेवणार. जो संसारात अतिशय विधीनं योग्य वागतोय त्याचा अंतःकरण शुद्ध व्हायला वेळ लागत. म्हणून आपण संतांच्या जीवनचरित्राकडे बघा. याज्ञवल्क्य ब्रह्मज्ञानी होते. हजारो गायी शिंगाच्या सोन्याचा पत्रा मडवलेल्या त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या पैजेमध्ये जिंकल्याने घेऊन गेले. ते असं म्हणाले नाहीत मी ब्रह्मज्ञानी आहे, मला सोनं कशाला. लोक म्हणतात बुवाला एवढी वडातान कशाला म्हणतात आम्हाला. म्हणजे बुवानं वैरणच आणायची नाही, त्यानं काय चोऱ्या करीत फिरायचं का, काही चालायचं नाही म्हणते. आम्हाला कुठेतरी गाडीने गेलं की हे आणि तू कवापासून करायलायस म्हणतात. मग आता का पठाण खेळायला पाहिजे मी, काय करायचं नेमकं. म्हणजे बुवा माणूस नवं काय, हेतू काय. याज्ञवल्क्य ब्रह्मज्ञानी होते पण त्यांनी सोनं कशाला म्हटलं नाही. जनक राजा एवढा सार्वभौम राजा होता पण त्यानं कधी पैशाचा परित्याग करा असं लिहिलं नाही. तुकोबारायांच्याकडे पुष्कळ महाराज स्थावर जंगम इस्टेट होती पण त्यांनी ते खतपत्र वाटून दिली. पण अनेक नलगे माईक पदार्थ हा बोध मात्र जनकालाही तोच होता, याज्ञवल्क्यालाही तोच होता आणि तुकोबारायाने तोच होता. पैसे येतील जातील पण वागणं मात्र तुकोबारायांचं बदललं नाही. गरिबी आली म्हणून तुकोबारायाने काय वागणं बदललं का हो. म्हणून संतांचं जीवनचरित्र चांगलं बारकाव्यानं बघावं लागेल. महाराज, बाळूमामानी बकरी पाळली का बकरी खाली? आमची खायला लागल्यात का पाळाल्यात? पाळत्यात बी खात्यात बी. पाळत्यात इकत्यात, कापून इकत्यात, काही कशी इकत्यात काय. मामाने रखवाली केली बकऱ्यांची, खायला शिकवलं नाही. त्यांनी ज्यांची ज्यांची रानं चारली त्यांचा आधी 3.5, 5, 7, 8 रुपये जुन्या काळात देऊन बाबळी बेंडले. त्यांनी बेंडलेल्या बाबळी कोकराशनी चारून त्यांनी राहिलेली शिरीनी हे बाजूला ढीग मारून जायचे मामा. असा कोण धनगर भेटेल काय आता. मग त्या जातीत तो साधू आला, त्याच्या वर्तनावरून साधुत्व ठरलं का आमच्यासारखे धनगर होतील तसे नाहीत होणार. आमच्याशी चारून गेल्यावर हुडकून मारायला लागतात. कुठं आहेत ते काय. मामाने असं सांगितलंच नाही महाराज. हेतू काय, एवढे मामा बेजबाबदार वागत नव्हते. त्यांनी बकरी राखली, सांभाळ केला आणि ज्या दिवशी तुम्हाला सांभाळता येत नाहीत त्या दिवशी सोडून द्या म्हणाले. ईश्वर सांभाळेल माझी बकरी. हेतू काय, त्यांना चिंता नव्हती. का चिंता नव्हती तर वाट्याला आलेलं काम योग्य पद्धतीनं करत होते. केलेलं कार्य योग्य केल्यानंतर माणसाला काळजी करावी लागत. रात्री 1:30ला लाईट येते म्हणून कट्टा चोख बांधून आलेल्या माणसाला झोप निवांत लागेल कधी. सुरू केले का नाही की काय की, आणि इकडं कट्टा बांधलाय नाही काय की असं म्हणणाऱ्या माणसाला शेतात बी त्याचं नियोजन सगळं नाही आणि पीटी बी उघडून तो काय बघून आलेला. मग जे ना अर्ध काम केले त्याला झोप लागणार नाही, त्याचं काम बी उसळलं होणार नाही आणि झोप सुद्धा लागणार नाही. आणि जो व्यवस्थित काम करून आलाय त्याला चिंता करायची गरज नाही. जी स्त्री आपल्या पतीची व्यवस्था करून जेवणा पाण्याचं मुलाबाळांचं करून आहे तिला शिव्या खायचा प्रसंग येणारच नाही. आणि जिला काहीच करायची सवय नाही तिला मारल्याशिवाय काय पर्याय. हेतू काय, कारण जबाबदारीच टाळणारी मंडळी. मग आता मी कीर्तनच सांगायचो जोडून या धन उत्तम, आणि मी जर चुकीच्या जागेला दिसलो तुम्हाला तर बुवाला शोधून काहीतरी दंड करावा लागेल. चुकीचं वर्तणूक ही परमार्थता आणि व्यवहारता महाराज धोक्याची आहे. व्यवहारात जर चुकला तर माणसं किंमत देत नाहीत, परमार्थात चुकला तर का किंमत द्यावी. म्हणून तुकोबारायांना अपेक्षा आहे आमचा परमार्थ इतका हलकासा नाही. तत्ववेत्याच्या दृष्टीनं बघायला गेलं तर हे जग कसपटा समान आहे. वैराग्य वृत्तीने इथं वावरायचं झालं तर का बरंही माणसाशी चिकटून राहिले असतील. डिंकोनिया काय राहिले हे लोक यांचे कौतुक वाटे मज. का तर यांच्या अंतःकरणात महाराज देव नकोच अशी भूमिका झालेली आहे. बघा, गरजेची गोष्ट वाटते काय, पिंपळगावात कोणाला देव पाहिजे असा माणूस म्हणतोय तुमच्यात? आमच्या तरी गावात कोणाचा मला दिसला नाही. आम्ही आता सांगायला लागलो 10-12 वर्ष, मला सुद्धा अजून काय तशी भावना उत्पन्न झालेली. देव पाहिजे असं होतच नाही. किती कंबर बांधली तरी पैसाच पाहिजे अशी बुद्धी आहे यांची. मुक्त व्हावं असं वाटत नाही. आणि मग ज्या अंतःकरणात देव साठवायचा त्या साठवण्याच्या जागेला दुसराच काहीतरी पदार्थ भरलेला आहे आणि त्यानं जागा अडवून ठेवलेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे.
साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे, आगे साठवणीचे रुंधले जागे, जे साठवायचं ते जागाच दुसऱ्यानंच भरून ठेवलेलं आहे. म्हणून देव न लगे, देव न लगे. तुकोबराय विचारायला गेले, जसं बुट्टीत माळवं घेऊन विकायला जावं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव विकण्याकरता आले, पण लोकांचा असा प्रतिसाद मिळाला की देव न लगे. का तर देव फुकट द्यायला वाटायला तयार आले तुकोबराय. तर म्हणतात आमच्याजवळ भाव उरलेला नाही. मग देव भावहीन माणसांना देव कसा सापडेल. भावे विन देव न कळे निस्संदेह, गुरुविना अनुभव कैसा. देव अनुभवाचा विषय आहे. त्यात सांप्रदायिक पद्धतीतला एखादा गुरु अभ्यासू मनुष्य त्यांच्याकडून काही गोष्टी कळवून घ्याव्यात आणि आपण नसत्या जगाच्या उठाठेवी बाजूला ठेवाव्यात आणि आपल्याकरता महाराज विचार करावा. नाही घडत गप्प बसावं. ज्ञानदेवा मौन जपमाळ. माणसं अजिबात महाराज दुरुस्त होत नाहीत. 10-12 वर्षातला माझा अनुभव सांगतो. तुम्ही ज्येष्ठ आईचं माणसं प्रत्येकानं कळवून घ्यायचं. आपण आपल्या घरात निवांत काम झालं तर गावात न फिरता घरात बसावं असं एकाला सुद्धा वाटत. काहीतरी उपद्व्याप म्हणून दुसऱ्याचं ऐकायचं. ते ऐकलेलं आपल्याला माहिती म्हणून ऐकत असलं चांगलं आहे. ते दुसऱ्याला सांगायसाठी ऐकायचं का आपल्यासाठी. आपल्याला कळावं अमुक अमुक इथं रस्त्यावर खड्डा पडलाय, तिथं गाडी जाईल, कोणतरी सांगतंय बरोबर आहे का दुसऱ्याला सांगायचं त्या रस्त्यानं जाणे पडू दे तिथं. त्या ज्ञानाचा गैरवापर करायला लागली. नको त्या गोष्टी. वेळ भरपूर वापरता येतो, पण आपल्याकरता कोणी वेळ काढलेला. आणि मग कारणं सांगतात. चुकीची माणसं वागणारीच कारणं सांगतात. शहाणा माणूस मात्र त्यात संधी शोधतो. वेळ आहे ती मला वापरता येईल. 2 तासात मला चांगलं काही वाचता येतं. ज्ञानेश्वरीच्या 1200 ओव्या वाचून होतात, पण माणसं ज्ञानेश्वरी उघडायला तयार नाहीत. आणि मग उघडली तर मग माझा नियम आहे म्हणणारी माणसं आहेत. मग नुसत्या नियमानं परमार्थ सिद्धीला जात. त्याच्याबरोबर प्रेमही पाहिजे. नियमही करावाच, पण सोबत प्रेमाची जोड पाहिजे. देव आपलासा करायचा तर महाराज देव पाहिजे असा भाव उत्पन्न व्हावा. मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं असेल का कारण तर आम्ही दुःखी आहोत असं कळायला पाहिजे आधी. कोणाला दुःखी असं वाटतं. अजिबात वाटत नाही महाराज. तुकोबारायांना कळालं मी दुःखी आहे असं. साधकाला असं कळलं पाहिजे आम्हाला काय झालेलं आहे महाराज, भ्रम झालेला आहे. योग्य त्या गोष्टी संसारात आम्ही साधनं गोळा करून ठेवलेली आहेत. मुलं बाळं शिकत आहेत. धन दारा पुत्र ह्या गोष्टी मजबूत आमच्याजवळ पडून आहेत. आणि आता मग असंच माझं आयुष्य कायमस्वरूपी टिकेल असं वाटतंय आम्हाला. पण आता 6 महिने पाऊस सुरू झाला आहे आणि 6 महिने पुढे सुरू झाला तर की असंच लयाला जाईल काय राहील असं एकसारखं. एकसारखं राहील ह्या भ्रमात अजिबात राहायचं नाही. कधी भांडणं होऊन कधी घरात काय होईल सांगता यायचं. कधी बॉम्ब पडून कधी युद्ध सुरू होईल काय सांगता येईल. वेळ कधी बदलेल सांगता येईल का. ज्या रामप्रभूंना राज्यावर बसायचं होतं ते वनवासाला गेले. ज्या पांडवांना 5 गावं मिळवायचे होते ते पांडव वनवासाला गेले. मोठ्या मोठ्यांची ही परिस्थिती उद्भवली. हेतू काय. अभिमन्यू चक्रव्यूहात गेला मी भेदन करून मारून बाहेर येईन म्हणून, पण बाहेर येईन म्हणून गेलेला आतच मारला गेला का नाही हो.
म्हणून आपण असं समजू नये की ही दृश्य संसार ही अशी एक जागा आहे, इथं कोणालाही अजून त्या संसाराचा पत्ता, मूळ, डाळ, फांद्या कळालेल्या नाहीत. ऊर्ध्वमूल अधशाख अश्वत्थम प्राहुर्व्यय्यम, हे झाडच असं महाराज शिनसाळ आहे, हे वर मूळ आणि खाली फांद्या आहेत याच्या. आणि मग एवढं वाढलेलं आहे, याला ब्रह्मदेव अनेक मोठ्या मोठ्या फांद्या, मानवाची एक फांदी आहे. आणि मग इथं मुक्त व्हायचं झालं तर मग ह्या फांद्यावरली फळं खात फिरण्यात उपयोग नाही. असते निराश करायचा. का निराश करायचा? तर हा संसार वृक्षच असा आहे, दुःखरूप आहे, याचं बीजच दुःखमय आहे. म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही द्वंद्वाचा थोडा थोडा विचार करायला पाहिजे. सुखरूप काय आहे? तर किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तर जे होय तया नाम सुख, आणि 80 अवस्था न जोडता पारता जे जे ते सर्वथा दुःख जाणे. जीव आत्मस्वरूप आहे आणि मी आत्मरूप ब्रह्मरूप आहे असं विचारानं कळवून घ्यावं लागेल. गुरूंच्याकडून तत्वमसी महावाक्याचा बोध स्वीकारावा लागेल. त्याच्याकरता मल विक्षेप हे 2 दोष घालवावे लागतील. अज्ञान आवरण आहे अंतःकरणामध्ये, तेही घालवावं लागेल. त्याच्याकरता ज्ञानाची उपासना करावी लागेल. उपासना असं का म्हणावं? तर वास्तव त्याचा विचारच करावा लागतो. विचाराशिवाय समाधान प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून शहाण्या माणसाने विचार करून हा संसार संपवावा. परमार्थामध्ये विचारच प्रधान परमार्थ आहे. कृती प्रधान महाराज आहे थोडा, नाही असं नाही, करायला लागतंय थोडं, पण विचार जास्त पद्धतीनं करावा लागतो. म्हणून अगदी दिंडी, तीर्थयात्रा सगळ्या गोष्टी ह्या करायच्याच, पण जोड मात्र विचाराची पाहिजे. मी का बरं दिंडीत आलो आहे माहिती पाहिजे का नको? का उगाच 3 आठवडं काढायचं म्हणून दिंडीला जायचं? व्यवस्था सगळी करतात, हातात चहा साकप आणून देतात म्हणून जायचं? ज्याला घरात चहा देत नाही त्यासुद्धा माणसाला हातात चहा मिळतोय. पांडुरंगाची कृपा आहे. मग नाव घ्यायला हायगाई का करावी असं त्यानं ठरवाय नको काय? त्यानं त्याच्या फोडली उडी मारायची. विचार करावा. सगळं यथास्थित आपल्याला मिळतंय, देवाची कृपा आहे. महाराज आजही आमचा भाग सुखरूप आहे, चांगला आहे. मग यातही महाराज आम्ही थोडासा वेळ आम्ही नामस्मरणाकरता काढायला पाहिजे. गोंदवलेकर बाबांनी उभी हयात काढली, स्वामी समर्थांनी पुष्कळ उपदेश केला, गजानन महाराज शेगावकरी, सगळी संत चरित्र बघा. ज्या त्या जातीमध्ये जन्माला आलेल्या सगळ्या संतांनी फार खटाटोप करून तुमच्या आमच्याकरता मांडलेला आहे. म्हणून आहे ती परिस्थिती आम्हाला फार चांगली दिलेली आहे, पण चित्ती असो द्यावे समाधान, एवढं मात्र आम्ही जपलं पाहिजे. आणि ठेविले अनंतही त्याची इच्छा असं जगता आलं पाहिजे. आम्हाला का बरं पिंपळगाव जन्माला घातलंय? आम्हाला का बरं एवढं रान दिलं असेल? आम्हाला असंच का घर, असेच का आई वडील, अशीच का मुलं दिली असतील? याच्यात काही बदल करता येत नाही महाराज. प्रयत्नात कुठं उपयोगाला येईल? जेवढे प्रयत्न होतील तितक्यापर्यंतच. प्रारब्धाच्या पलीकडे तुमची प्रयत्नाची उडी जाणं शक्य नाही. असं एक ठरवून घ्यावं. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम चोख करायचं आणि मग त्याला चिंतारहित जगणं म्हणायचं. चिंताच करायची नाही म्हणजे बेदखल वागणं, बेजबाबदार वागणं, याला चिंतारहित म्हणत नाही. काही माणसं म्हणतात मी काळजीच करत नाही, पांडुरंग करील. पांडुरंग काय करील? पंक्चर काढील. आता गाडी पंक्चर झाली आमची, दारात नेऊन पंक्चर काढून गावाला जायला पाहिजे का? पांडुरंग ती दुरुस्ती करील. पांडुरंगानं तुला बुद्धी दिली, 4 पैसे दिल्यात, गावात पंक्चर काढतेल्याला उठीव, अर्धा तास त्याच्या दारात बस, तो काढून झाले त्याचं पैसे दे आणि गप घरला जा. तो का मोळा घेऊन बसाय नव्हता पांडुरंग रस्त्यावर. व्यवहार एवढा साधा कळला पाहिजे. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये देवाचा वापर करायचा नाही, होत नसतो आणि देव करीत नाही. अर्जुनाला देव सांगत आहेत, अर्जुना युद्ध हा तुझा धर्माचा भाग आहे, तुला लढलं पाहिजेस. तो म्हणतोय मी भगवी कापडं घालून संन्यास घेतो, खरं लढत नाही. तो म्हणतोय लढल्याशिवाय तुला निर्वाह नाही लढलास तर मी जातो द्वारकेला, तुला ही भोवत्यान घोटळून काय करतील? मारतील आणि तुझा फोटो लावून 12वा करून रिकामं होतील. ही काय साधी माणसं समजू नकोस म्हणाले. हे सगळे दैत्य आहेत. फक्त निमित्त हो, तू नुसता मागं उभा राहा. मी फर्स्ट हँड ह्यानासनी मारतो, तू सेकंड हँड काम कर. पहिल्यांदा मारतो आणि तू नुसती गोळा कर असं म्हणतोय ते. तरी देखील त्याला कळत नाही मी काळाचा महाकाळ आहे, मी पांडुरंग सामान्य परमात्माने हे अर्जुनाला देखील कळताना एवढी अडचण आली. आम्ही सामान्य माणसं आहोत महाराज. रात्रंदिवस अभ्यास करावा लागेल या गोष्टीचा, जरासा जबाबदारीनं परमार्थ करायचा. 4-10 अभंग पाठ करावे लागतील. योग्य तो विचार वाढवावा लागेल आणि असा विचाराचा वेग वाढवला की महाराज आस्ते आस्ते हा दृश्य दिसणारा संसार काल्पनिक आहे. नाही आधी, नाही अंती आणि नाही अवसानी. अवसानी म्हणजे स्थिती, अंती म्हणजे नाशात आणि आधी म्हणजे सुरुवातीला. मला सांगा, पिंपळगाव आधी होतं का? तुमचा जन्म आधीचा आहे? पिंपळगावला आयुष्य जादा का आम्हाला? पिंपळगावला इथली दगडं तुमच्या आमच्या आजापेक्षा जास्त वयाची आहेत.
कुणी असं म्हणायचं नाही माझी 100 झाली आणि 105 झालं, ते अभिमान सोडून द्या. जड सृष्टीला आयुष्य जास्त आहे, चेतन सृष्टीला आयुष्य कमी आहे. आणि मग चेतन सृष्टी फक्त अंतःकरण जास्त वाढ दिलंय आम्हाला आणि वैखरी वाणी म्हणून आम्हाला कळण्याची भूमिका जास्त आहे. मग ज्याला कळतंय त्यानं जास्त वर्ष जगायचं का 10-20 वर्ष जगून माऊलींच्या सारखी कीर्ती करायची? काय गावलं म्हणजे 100 वर्ष काढूया मी? नाही, कमी जगावं, पण महाराज अगदी योग्य तो निर्णय योग्य त्या वयात घेऊन रिटायर व्हावं, असते असते संसारातून बाहेर पडावं, किल्ल्या मुलांच्या स्वाधीन द्याव्यात. त्याला चालवता येत नसेल, देव त्याला बुद्धी देईल तसं चालवेल. कसं चालवेल? कुणाला कुशलता जास्त असते, कोण गाडी तीच गाडी असते. मागलं बसणारा म्हणतोय जरा तू मागं बस, म्हणजे तुला कशी गाडी चालवायचं ते नाही. आता त्याला कशी बुद्धी सुचेल, कुठल्या डबऱ्यात घालेल तेच त्याला ठाऊक. आपण द्यायचं काम केलं पाहिजे. आम्ही किल्ल्यात सोडे सामान्य महाराज एखाद्या घराचा कुटुंब प्रमुख जर किल्ल्या द्यायला तयार नसेल तर मग देशाचं पंतप्रधान पद तो का देईल? शक्यच नाही. म्हणून आपल्याला एवढी अहम भूमिका वाढलेली आहे. असते असते हे ओझं आहे मी आणि माझे. प्रत्येकाला अशी जाणीव आहे मी आहे अशी. तुम्हाला देखील जाणीव आहे. झोपताना देखील तुम्हाला मी झोपतो ही जाणीव आहे. झोपून उठल्यानंतर मी सुखानं झोपलो होतो, मला जी झोप लागली त्यावेळी मला काहीही कळत नव्हतं. अशा 2 पद्धतीचं ज्ञान आहे. म्हणजे सुख झालं हेही सांगतोय आणि मला काही कळत नव्हतं हेही सांगतोय. कळत नव्हतं सांगतोय का? गाढ झोपला आता म्हणून. सुखानं का झोपलो म्हणतोय तर सकाळी तरतरीतपणा वाढला म्हणून. मग दोन्ही सांगतोय. याचा अर्थ ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे. झोपते वेळी आत्मजागृती होती, झोपल्यानंतर बुद्धी अंतःकरण अज्ञानात लीन झालं आणि मग त्याच झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्न कुणी बघितलं तर साक्षी चैतन्यानं बघितलं. असं कळवून घ्यावं, स्वप्नातही मी आहे, जागृतीतही मी आहे आणि सुषुप्तीतही मी आहे. अशा तिन्ही अवस्थेत मी आहे याला अस्तित्व म्हणावं. मग अस्तित्व आधी आमचं आहे म्हणून आम्हाला कळतं. पुढं आता घड्याळ लावलंय म्हणून मला दिसतंय का? आधी ज्ञान झालंय मग घड्याळ दिसलं? आधी वस्तू मानावी लागेल. अस्तित्व आहे म्हणून आमचं अस्तित्व मूळ आहे, त्याला सत्य असं म्हणतात. ते त्रिकालाबाधित आहे. कधी नाही असं सांगा. आहे आणि आहे. मी उभारलो हे तर जमका नाही. खाली फरशी आहे, त्याच्या खाली माती आहे, त्याच्या खाली ही धरती अखंड. मग ही शेषानं धरली. शेष कुठं आहे? पाण्यात आहे, त्यानं पृथ्वी धरली. त्यालाही आधार कुर्माचा आहे म्हणतात. तेही कुणाच्या स्वाधीन आहे तर तेही त्याच्या खाली ईश्वराच्या हातात आहे हे सगळं. आणि तो ईश्वर ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म मी आहे असं कळवून घ्यायचं. शेवटी काय? सगळ्याला अधिष्ठान आहे ते आत्मस्वरूप आहे आणि आत्मस्वरूपा व्यतिरिक्त येणारे जाणारे पदार्थ सगळे मिथ्या, भासमान आणि नाशिवंत आहेत. म्हणून अनेक नलगे माईक पदार्थ, हे सगळे माईक पदार्थ मला नकोत. देवा तुझ्याशिवाय स्थिर राहणारा एकही विषय नाही. म्हणून स्थिर आणि अविनाशी कोण असेल तर अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. आम्हाला छंद लागला पाहिजे देवाचा. अविनाश देव आहे, नित्यानंद स्वरूप तो आहे असं कळाल्यानंतर मग आपलं स्वरूप आपल्याला व्यापक कळाल्यानंतर मग मारावं लागत नाही. हरिरूपच होता येतं. ज्ञानोबराय अमृतानुभव सांगतात, सांडोनी मिठत्वाचा लाभ, मिठे समुद्राचा घेतला लाभ. की मिठाचा खडा सांडोनी सिंधुत्वाचा, सांडोनी मीठपणाचा लोभो, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम सांडोनी शंभू शांभवी झालो. मिठाचा खडा पाण्यात पडेल म्हणून भीत होता महाराज रोज. ज्ञानोबराय सांगतात, मीठाची पाणी आते, पाणी बुडवू ये मिठाते. आणि मग मिठाला भीती वाटली आणि आज ते कोणाचा तरी हात लागला आणि ते पाण्यात पडलं. पाण्यात पडल्यानंतर ते आता विरघळलं, पाणी रूप झालं. त्याचं स्थूल रूप गेलं पण खारट रूपानं पाणी रूपात झालं का नाही ते? मग आता मिठाचा खडा केवढा होता? छोटा. आता व्यापक रूप आलं. समुद्रात मिठाचा खडा पडला. तुका म्हणे लवण कळी मिळता जळी ते होय. आणि मग एकदा लवण विरले जळी, काय उरले निराळे. काय वेगळं उरलं सांगा लवण कणिका पाण्यात पडल्यानंतर? किंवा मिठाचा हत्ती केला आणि पाण्यात सोडला, तो काय पोहणार आहे का? विरघळून गेला, व्यापक झाला. तसं पिंपळगावात जन्माला आलेले तुम्ही, मी मळग्यात आलो. तुमचा आमचा देह भिन्न आहे का आत्मा भिन्न आहे? देह भिन्न आहे.
आत्मा तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, तसा पांडुरंग परमात्मा सगळीकडे आहे. असं व्यापक रूपानं कळाल्यानंतर कुणाबरोबर भेद करायचा, कुणाचा मत्सर करायचा, तुलना कुणाची करायची, स्पर्धा कुणाची करायची. देवानं भाग्यानं कुणाला तरी धन दिलं असेल, कुणाला शक्ती, कुणाला वैभव, कुणाला बुद्धी, कुणाला कौशल्य चातुर्य दिलं असेल, मला त्या त्या ठिकाणी ते योग्य आहे असं समजायचं, त्याची बरोबरी करायला जायचं नाही. आपण आपला मोजका संसार त्यातून फारकत घ्यावी, बाजूला व्हावं आणि असते असते नामस्मरणाचा वेग वाढवावा आणि मग काळ दूर आहे तोपर्यंत आपला पल्ला गाठावा. महाराज जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत वाट चालावी. का उजेड आहे तोपर्यंत तंबाखू मळत बोलत बसायचं आणि अंधार पडल्यावर गोठणावून जायचं इकडनं समोर नाही चालणार. हेतू काय, उजेड आहे तोपर्यंत वाट, उजेडासरशी चालावी वाट. तो बरं सांगतात उजेड आहे तोपर्यंत वाट म्हणजे आत्मजागृती. आपण बुद्धी इंद्रिय चांगले आहेत, जवळ हात पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा टाळी वाजवावी, सोस करावा, भजनाची आवड धरावी असते. उपदेश म्हणून म्हणतोय असं नाही, या गोष्टी साधक म्हणून जपायच्या. आम्हाला जपायचं काय, जनावरं कशी जपतोय आम्ही, दावा अडकून घेऊन ये, एखाद्या जनावरांना दुसऱ्याला सोडून मारणे, अगदी जागृत राहतोय. अगदी आवाज आला काय आला माणसं उघडून जाऊन गोठ्यात बघतात. ह्याचं कारण काय, धोका होऊ नये म्हणून. तसं आपल्याही आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं काही धोका होऊ नये म्हणून वर्तणुकीत आपण जागा असलं पाहिजे. आपल्याकडून भलतं सलतं बोललं जाऊ नये, नको ते खाल्लं जाऊ नये, नको ते पिलं जाऊ नये. असं वागलं, योग्य त्या वेळेला जेवावं, त्याच्या पलीकडे जास्त डबल खात बसू नाही. भीड भिकेची भन, मी तुम्हाला 10 लाडू आणून दिलं म्हणजे 10 खाऊन मारायचं नाही चालणार. मी जेवलंय असं म्हणावं, बाजूला ठेव म्हणावं. असते असते आपलं शरीर, आपली योग्य आरोग्य, बीपी तपासून ज्याचं त्यानं आपली रोग काय ते विचारायचे, डॉक्टरला जाऊन तपासणी करून घ्यायची आणि त्या गोळ्या सुरू करायच्या. का पांडुरंगावर भार घालायचा, तो बीपी माझी पांडुरंग बघील, तो काय मशीन घेऊन बसलाय तपासाय. तुम्ही तुमचं काम योग्य ते केल्यानंतर मग तुम्हाला जे जीवन आहे त्यात शेवटचा रिझल्ट त्याचा. एवढं तपासून सुद्धा तुम्हाला जर दुसऱ्याच रोगानं मारायचं असेल तर त्याची इच्छा. तो का म्हणे तेशे राहू त्याची इच्छे, त्याच्या इच्छेनं राहायचं. मग म्हणून हेतू काय, वारकऱ्याचं जीवन महाराज असं बेजबाबदार अजिबात नाही. तुकोबाराया खरोखर आपलं जीवन चोख जगलेत. कोणतेही संत बघा, कुणालाही महाराज कुणाच्याही त्यांनी वाळल्या कसपटावर पाय दिलेला नाही. आमच्यासारखं त्यांचं अजिबात वागणं ढिलं मोकळं ढाकळं अजिबात नाही. जबाबदार हळूवार जीवन जगले ते. म्हणून मुंगीसुद्धा पायात मरू दिली नाही. जड भरत राजाचं चरित्र बघा, गोपीचंद राजाचं चरित्र बघा. तो भर्तृहरी राजा गोरक्षाला विचारतो, प्रपंच जरी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी का वेडे म्हणावे. कित्येक राजाने आतापर्यंत राजा गोरक्षा असा संन्यास घेतला सांग म्हणतात. ते म्हणतात राजा 99 कोटी राजे असे संन्यासाला गेले, तुझं नाव त्यामध्ये नाही म्हणतोय. तर गोरक्षनाथ गोपीचंद धर्म भर्तृहरी राजाला सांगतो आणि मग भरत राजाचं उदाहरण दिलेलं आहे. देणे जेणे दिग्मंडळ जिंतिले, समुद्र वलयांकित राज्य केले आणि मग नाना विविध भोग भोगले, नाही देखील सुरवरी. इंद्राला भोग मिळाले नाही, तो भरत राजा भोगत होता आणि एवढं वैभव संपन्न राज्य टाकून वनाला तपश्चर्येसाठी निघून गेला. राजा तसले 99 कोटी आर्यात राजे निघून गेले, तुझ्यासारख्या राजाचं नाव देखील कुठं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. त्यामुळे आता शहाणा हो, यातून बाहेर पड. म्हणून अनुकूल राज्याचा त्याग करणारा राजा मला साधू वृत्तीनं जगला, म्हणून परमार्थ हा त्यागावर जगलेला आहे, भोगावर जगलेला नाही. शिविला श्रीपती भोग त्यागे, प्रपंच रचना ही सर्व भोगुनी त्यागिली. त्यागामध्ये सुख आहे, त्यागात शांती निरंतरम. शांत व्हायचं असेल तर त्याग करावा लागेल. माझं म्हणून कवटाळून बसून चालणार नाही. ज्यांनी माझं म्हणून कवटाळलं त्यांचा महाराज नाश झाला, दुर्योधनाचा नाश झाला. तो दुसऱ्याचंही माझं म्हणता आपलं सुद्धा माझंच म्हणता. देवानं सांगितले तुझं बी नाही आणि अर्जुनाचं सुद्धा नाही. हे कुणाचं आहे, शेवटी प्रलय काळाला महाराज नाश होईल. म्हणून नाही आदि अंती अवसानी, अविनाश करिया पुलियायसे, लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, ए रती माईक दुःखाची जिणिती, नाही आदि अंत्य अवसानी. महाराज ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मायाकृत
सगळं जगत नाशवान आहे, दुःखाचं बीज आहे असं कळाल्यानंतर देव आवडतो. आवडलेला देव वृत्तीनं कळवून घेऊन आपला असा करून घेऊन यातच धन्यता आहे, याच्या व्यतिरिक्त सुख कुठंही नाही असं ज्या पुरुषाला कळालं त्याला मरण येत नाही, तो ब्रह्मरूपच होतो, हरिरूप होतो. एवढा मोलाचा संदेश तुकोबा या अभंगातून देतात. यात प्रत्येकाला सुख गरजेचं आहे ना, अविनाश पाहायचं आहे. आम्हाला अविनाशपद मूळचंच आहे, फक्त ते आम्हाला कळवून घ्यायचं आहे. त्याच्याकरता साधना करावी लागेल आणि साधना व्यक्तिगत आहे. कोणाच्या आधारानं करत बसायचं, ह्यो येईल निम्मा हरिपाठ सुरू करूया, तो येईल, मग तो नाही चाला तर बंद पडूया, करत राहायचं. ज्याचं त्यानं घरात आपलं काय असेल ती साधना, वडिलांवर जे चालत आलेली कुळाचार, कुळधर्म पाळत, दसरा, आता गणपती, दसरा झालं, पाठोपाठ दिवाळी, हे सगळं करत राहायचं. नाही तर ह्याच्यात काय दम आहे, हे सोडून टाका आणि ते करा, असं काय करत बसायचं नाही. जुनं चालत आलं तेच योग्य आहे महाराज, ते चित्तशुद्धी करता गरज आहे. कुळाचार कुळधर्म पाळत आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून कुणालाही छेद द्यायचा नाही, कुणालाही भेद करायचा नाही. उपासना प्रत्येकाच्या उद्धारासाठी आहे. म्हणून आपण प्रत्येकानं करुणा धरून नम्रता असं या चांगल्या दैवी गुणसंपत्तीनं युक्त व्हायचं आणि मानसिक उंची वाढवायची आपली, ह्यालाच साधना म्हणायची. मनानं सशक्त व्हायचं, मन सगळ्या दैवी गुणसंपत्तीनं भारित करायचं. याच्याकरता अशा एकादशीच्या माध्यमातून प्रवचन कीर्तनं, बाहेर जाऊन साधना, स्वाध्याय परिवार असेल, अन्य परिवार, मला चांगलंच देवाचंच सांगतात, ते दुसरं काही सांगत. मग कुणी कुणाला नावं ठेवण्यात काय अजिबात अर्थ. ज्याला सामील व्हायचं आहे त्यानं व्हावं. सत्संग आहे, स्वाध्याय परिवार आहे, वेगवेगळे परिवार आहेत महाराज, त्यातून लोक पटवून सांगतात देवाचं महात्म्य. काय वाईट आहे, आपलं काम त्यानं सोपं होईल. म्हणून आपण प्रत्येकानं आनंदानं ह्या सगळ्या मार्गाचा स्वीकार करायचा आणि एक तथ्य काढायचा, अद्वैताशिवाय आपल्याला अंती कोणतीही गती नाही. म्हणून अद्वैताची हानी होऊ द्यायची नाही आणि पांडुरंगाची उपासना मात्र आपण सदैव नामस्मरणाच्या माध्यमातून करत राहूया. देवाने आम्हाला अशी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी सद्बुद्धी द्यावी. आमच्या वाणीतून कायमस्वरूपी देवाचं नाव गरजत राहावं अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल